नमस्कार, मी मानसी सुरेश शिंदे. तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात रायगडचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं असून यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तूतूमय पाहायला मिळते. राज्यातील महायुतीमधील दोन घटक पक्ष एकमेकांसमोर येऊन ठाकले आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेला आहे. त्यातच राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी 2 दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये चॅनलच्या संपादकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना सडेतोड अशी उत्तरे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहेत. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे खासदार सुनील तटकरे यांच्या संबंधित होता. तो म्हणजे सिंचन घोटाळ्यासंदर्भात. यावर नामदार भरत गोगावले यांनी उत्तर देताना म्हटलं आहे, ज्याने केलं असेल तो भोगेल असं उत्तर दिले. मात्र यावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळते आणि नामदार गोगावले यांच्यावरती तोंडसूक घेत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी गोगावले आणि रायगडमधील शिवसेनेचे 3 आमदार यांना 3 इडियटची उपमा दिली आहे. मंत्री गोगावले 3 इडियट पैकी एक आहेत अशी जहरी टीका करत गोगावले यांचे जिल्हा परिषद मधील बांधकाम सभापती असतानाचे घोटाळे बाहेर काढू असे आव्हान दिले आहे. यावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयाप्पा सावंत. नमस्कार विजयाप्पा सावंत साहेब, 2 दिवसांपूर्वी आपल्या नेत्यावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी गंभीर असे आरोप केले आणि ते आपण पाहिले देखील असाल, तर आपली यावर काय प्रतिक्रिया असेल? आनंद परांजपे साहेब राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत, त्याचबरोबर 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. इतक्या उच्च पदावर गेलेल्या माणसाकडनं अशा पद्धतीच्या भाषेची अपेक्षा नव्हती. प्रगल्भपणे ते काहीतरी बोलतील असं आम्हाला वाटलं होतं, परंतु दुर्दैवानं त्यांची भाषा अतिशय खालच्या दर्जाची होती. याचा आम्हाला खेद वाटतो. 3 इडियट्स म्हणून जशी संभावना त्यांनी 3 आमदारांची केली, मंत्र्यांची केली, 3 इडियट्सचा अर्थ मूर्ख असा होतो. जर का एका पक्षाच्या प्रमुख प्रवक्ते जर अशा पद्धतीची भाषा वापरत असतील तर हे कुठल्या राजकीय विधिनिषेधात बसतंय? आणि मुळात प्रश्न असा आहे, तर हे मूर्ख लोक नाहीत ज्यांना जनतेने 3-3 वेळा 4-4 वेळा निवडून दिलेला आहे. तर मग याचा अर्थ जनता मूर्ख आहे का त्यांना निवडून देणारी? आणि हे जे 3 जण जे आमदार आहेत, मंत्री आहेत, ते एक ध्येयवेडी माणसं आहेत. आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्या वेडाने पेछाडलेली माणसं आहेत. आणि त्यामुळंच ते सातत्यानं समाजामध्ये राहतात आणि सातत्यानं निवडून येतात. दुर्दैवानं आपण समाजापासून लांब राहिलात म्हणून सातत्यानं आपल्या पदरी लोकसभेला पराभव आला, हे आपण विसरू नका. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जर का लोकसभेला ह्या मूर्ख माणसांनी, तुमच्या भाषेमध्ये जर का मूर्ख माणसांनी तटकरे साहेबांचं काम केलं नसतं तर आजचं चित्र वेगळं असतं. एक जागा जी लोकसभेची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची निवडून आलेली आहे, त्याचा रिझल्ट काय लागला असता त्याचं आत्मपरीक्षण आपण केलेलं बरं आहे. राहिला प्रश्न पालकमंत्री पदासाठी आपापलेले आहेत. जर का भरत गोगावले साहेब पालकमंत्री पदासाठी आपापलेले असतील तर हेच वाक्य चपलकपणे आपल्याला सुद्धा बसतं, कारण पालकमंत्री पदाचा तिढा आपल्यामुळे निर्माण झाला. हेच वाक्य आपल्याला सुद्धा योग्यरित्या चपलकपणे बसतं असं मला वाटतंय. त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या 7 दिवसामध्ये घोटाळे बाहेर काढणार असं त्यांनी म्हटलंय, तर काय सांगाल त्याबद्दल? एक तर समाजामध्ये वावरत असताना एक निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणीही कुठलाही माणूस उठून जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर माझं त्यांना आव्हान आहे, आमच्या परांजपे साहेबांना आव्हान आहे की त्यांनी 8 दिवस नाही 15 दिवस घ्या आणि त्यांचे घोटाळे काय झाले ते तुम्ही सिद्ध करा, अन्यथा मुख्य प्रवक्ते पदावरून राष्ट्रवादीच्या आपण बाजूला व्हा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. गटाचे नेते विनायक राऊत यांनी नामदार गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्या केलेल्या वक्तव्यावर बोलत असताना भरत गोगावले यांच्यावर गंभीर असे आरोप करत भरत गोगावले यांना शिवसेनेने मोठं केलं आहे. तसेच अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या भरत गोगावलेंची जीभ हसडली जाईल असा देखील इशारा दिलाय. तर आपली भूमिका काय असेल? मुळात शिवसेनेनं सर्वांनाच मोठं केलं. मग राऊत साहेब असतील, गोगावले साहेब असतील, सर्वसामान्य शिवसैनिक आज या पदाला पोचलेला आहे. त्याच्या मागे त्याची मेहनत सुद्धा आहे ना हो, कष्ट आहे.
संघटनेसाठी घेतलेले संघर्षाचे प्रसंग आहेत. आणि राऊत साहेब जर का अशा पद्धतीने बोलत असतील तर राऊत साहेबांना मला सांगायचं आहे, कोकणामध्ये शिवसेनेच्या 8 जागा निवडून आल्या, शिवसेनाच्या जागा 8 आल्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची 1च जागा निवडून आली. जनतेनं जो काय निर्णय द्यायचा आहे तो त्यांच्या कोर्टात दिलेला आहे. याचं आत्मपरीक्षण ही मंडळी कधी करणार आहेत? किंवा सातत्यानं गद्दार गद्दार म्हणून बोटं दाखवणार आहेत? तुम्ही जनतेनं ठरवलंय म्हणून तर पुन्हा सत्तेत त्यांना बसवलंय, पुन्हा निवडून दिलंय. आपली परिस्थिती काय? आपल्याला जनतेने नाकारलं, स्वतःचा सुद्धा लोकसभेला तुमचा पराभव झाला. याचं आत्मपरीक्षण तुम्ही कधी करणार आहात की नाही? का फक्त समोरच्याला दोष देणार आहात? याचं आत्मपरीक्षण करा. आपल्यावरती ही वेळ का आली हे बघा, तपासा, स्वतःमध्ये झाकून बघा आणि मग दुसऱ्याला दोष द्या. तर सावंत साहेब, विनायक राऊत यांनी जीभ हसडणे, एका मंत्र्यावर जीभ हसडण्याची जहरी टीका केली, तर काय सांगाल त्याबद्दल? मुळात त्यांचा तोल गेलेला आहे. पराभवामुळे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि ह्या निराशेपोटी नको ती वक्तव्य त्यांच्या तोंडून जातात आणि ह्यांनी जीभ हसडणे वगैरे ह्या भाषा ह्यांनी करूच नाहीत. तुम्ही सचिव असताना शिवसेनेचा पराभव कोकणामध्ये का झाला याचं पहिलं आत्मपरीक्षण करा. याचं उत्तर उद्धव साहेबांना द्या. काही आपल्यावर परिस्थिती आली, आपण का नाकारते, जनतेने आपल्याला का नाकारलंय याचा कधीतरी विचार करा आणि त्यानंतर ह्या असल्या भाषा करा. भाषणी बिसडणी तर सोडून द्यावं. या जी भाषणी वगैरे, आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत, शिवसेनेच्या मुसीतनं तयार झालेलो आहोत. एखाद्या मंत्र्याला अशा प्रकारची भाषा वापरणार असाल तर तुमचं किती अधपतन झालंय ते जनतेला दिसतंय, महाराष्ट्राची जनता पाहते. तर तसंच सुषमा अंधारे यांनी देखील नामदार भरतशेठ गोगावले यांच्यावरती जहरी टीका केली. त्या म्हणतात की भंगार विकणाऱ्याला भंगार विकास ठेवायला हवं होतं, असं वक्तव्य त्यांनी केले. तर काय इशारा द्याल? सुषमाताई या उच्च शिक्षित आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्यामुळं त्यांच्याकडे शब्दसंग्रह मोठा आहे. त्या बाबतीत त्यांचा हात कोण धरू शकत नाही. शिवसेनेमध्ये ज्यांनी 30, 35, 40 वर्ष घालवली त्यांना शिवसेना उभी करताना काय त्रास झाला याचा अनुभव ताईंना नाही. आणि मुळात एखादा धंदा, एखादा व्यवसाय करणं त्याच्यात काय कमीपणा आहे? भंगारचा व्यवसाय केला ना, मेहनतीनं केला, कष्टानं केला, त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय? एखादा व्यवसाय जर एखादा माणूस करत असेल, कष्टाने मेहनतीने करत असेल आणि तो जर पुढे येत असेल, त्याच्यात लाज वाटण्यासारखं आहे काय? हो, त्यांनी पण सांगितलं मी व्यवसाय केला, करतो, त्याच्यात गैर काय? का व्यवसाय करू नये? का रस्त्यावरती आमदार खासदारांनी रस्त्यावरती येऊन हात पसरावे? का त्यांच्या मुलांनी व्यवसाय करू नये, कुटुंबाने व्यवसाय करू नये? समाजाची सेवा करत असताना आपला सुद्धा उदरनिर्वाह कसा भागवला जाईल, आपल्या कुटुंबाची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. आणि त्याने व्यवसाय केला त्यात गैर आहे असं मला काय वाटत नाही. मंत्रिपदासाठी जो काही घमासान सुरू आहे युतीमध्येच, म्हणजे महायुती सरकारमध्येच 2 पक्षांमध्ये पालकमंत्री पदासाठी जी रस्सीखेच सुरू आहे. नाही, नक्कीच पालकमंत्री भरतशेठ गोगावले होतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, आशा वाटते. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत. हे यावरती योग्य तो निर्णय घेतील आणि तो निर्णय महाडकरांना फलदायी असेल, महाडकरांच्या पारड्यात ते वजन टाकतील असं मला वाटतंय, नव्हे मला त्याची खात्री वाटते.